थांबलो मी, काहींना गाडीत घेतलं. तसं त्यांनी हात केला आणि मला सांगितलं की आपल्याला चहा प्यायला चला. मी म्हणलं नाही, मला गडबड आहे, जरा घाई आहे, मी काही येत नाही. मला इथं पलीकडंच घर आहे आमचं, म्हणजे समोरच घर होतं, घरापुढंच गाडी थांबवली होती. आम्ही तिथे चहा घेतला, त्यांनी माझा सत्कार पण केला. तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे, काय आहे, त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती. आणि ज्यावेळेस मी बाहेर पडल्यानंतर मला एक तासभराने एक फोन आला, तुम्ही अशा परिसरामध्ये आलते, तुम्हाला काही नियोजित दौरा होता का? नाही म्हणलं, नियोजित माझी एक सांत्वनपर भेट होती, त्यामुळे मी नियोजित दौऱ्याला तिथं आलतो. त्यांनी मला थोडी कल्पना दिली. कल्पना दिल्यानंतर मला त्या संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी माहीत झाली. तसा पाहिलं तर हा एक ॲक्सिडेंट झालेला आहे. जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असते तर मी तिथं चुकून पण गेलो नसतो. त्यामुळं ही जी घटना घडली, या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे. आणि वास्तविक आता पुणा परिसरातली काही आपल्याला कोण कोणाची काय पार्श्वभूमी माहीत नसती. मुळे हा एक ॲक्सिडेंट झालेला आहे. आता टीका टिप्पणी होऊ लागलेली आहे, मला तुमची काय व्हायचं? आता टीका टिप्पणी झाली तर त्याला काय करू शकतो आपण? आता झालाय, ॲक्सिडेंट झालाय, झाली चूक. मला जर माहीत असतं तर मी गेलोच नसतो ना. तर आपल्याला माहिती आहे ह्या रस्त्याने गेल्यानंतर पुढं आड आहे आणि तो रस्ताच नीट नाही, तर आपण रस्त्याने जाऊ का? पण माहीतच नसलं तर आपण चुकतो ना. तशी गंमत झाली. आणि ते अजित पवार गट कुठेतरी या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसतंय. नाही, आता त्यांना काही भांडवलच नाही राहिलं ना. त्यांना काही भांडवल नाही राहिलं म्हणून लोक राजकारण करतात. अहो, माझी त्यांची जर कुठं काही संबंध असले, पुढं काय याच्या आधी 4 कार्यक्रमाला आम्ही बरोबर असतो, तर मग ती जाणीवपूर्वक नाही, नियोजित भेट असती. जर मला एखाद्या नियोजित, आता मी या हॉटेलच्या उद्घाटनाला आलो, नियोजित हॉटेलचं उद्घाटन होतं. मी ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाला नियोजित जातो, त्या ठिकाणच्या ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांची पार्श्वभूमी आपण जाणून घेतो ना. आणि तसं चालता चालता कुणी पण भेटलं, त्याची पार्श्वभूमी माहीत नसते आपल्याला. अशा वेळेस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.